आम्ही कोकणी माणसं ना, जितके ओले मासे आम्हाला खायला आवडतात ना, तितकेच जास्त खायला आवडतात मस्त अशी सुक्की मासळी. चला तर ना मग आज बनवूया मस्त असं सुकटीची चटणी आणि तांदळाची भाकरी. सो मी काय केलं आहे, त्याच्यासाठी सुकट घेतलेली बारीक असा सुकटीचा जवळा माझ्या मम्मीनी छान असा पेनमधून पाठवला होता. त्या जवळ्या सुकटला चाळणीमध्ये घ्या आणि छान असं चाळा. म्हणजे काय होईल, जर का माती वाळू वगैरे जे पण काय आहे ते सगळं निघून जाईल. आणि मस्त असं 3-4 पाण्याने स्वच्छ धुवा. मग काय घ्या कढईत तकाट तेल आणि 3 कांदे मस्त असे सॉते करा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. मग टोमॅटो टाका, मीठ टाका आणि मग पुन्हा एक वाफ काढा. आणि मग बेसिकचे मसाले, लाल तिखट, घरचा साठवणीतला मसाला, हळद, मीठ, बस तेवढं. ह्याच्यातच तुमचं मस्त अशी सुकटीची चटणी होणार आहे. आणि मग सुकटीचा जवळा जो आहे ना तो टाका, थोडंसं पाणी टाका आणि कडक एक मस्त अशी वाफ काढा. वाफ काढल्यानंतर आमसूला टाकायला विसरू नका, म्हणजे कोकम टाका. आणि त्यानंतर कोथिंबिरीने गार्निश करून हा जबरदस्त असा आपल्या सुकटीचा जवळा तर झाला आहे. चला तर आता तांदळाच्या मस्त अशा भाकऱ्या करूया. एका साईडला मी पाणी कडक गरम केलेलं आहे. तुम्हाला आवश्यकतेनुसार तांदळाचं पीठ घ्या. आणि पाणी खूप गरम असल्यामुळे हाताला चटके लागतील, म्हणून चमच्याच्या साहाय्याने मी शक्यतो पाणी टाकते आणि असं हळूहळू मस्त असं पिठाचा गोळा मळलेला आहे. आणि जवळपास आहे ना 5 ते 10 मिनटं पिठाला रेस्टिंग टाईम द्या. आणि मग मस्त अशा भाकऱ्या तुम्ही इझिली लाटू शकता. बघू शकता अजिबात फाटत नाही, तुटत नाही, एकदम छान अशी भाकरी लाटली जाते. आणि मग काही नाही, एका साईडला भाकरीला पाणी लावायचं तव्यावर जेव्हा आपण टाकू तेव्हा. आणि जबरदस्त अशी तांदळाची भाकरी रेडी झाली आहे. मला पण बघून भूक लागली ना, जावा मग किचनमध्ये मस्त ही रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.